नमस्कार, मी मधुरा. झी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत मासिक पाळी, पीसीओडी आणि आयुर्वेद ह्या विषयावर. आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत या विषयातील तज्ञ डॉक्टर विनेश नगरे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर विनेश यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर विनेश नगरे हे स्त्रीरोग तज्ञ असून आयुर्वेदातील आयुर्वेदाचार्य ही पदवी तसंच MS स्त्रीरोग ही पदव्युत्तर पदवी त्यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध अशा टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून घेतली. गेली 15 वर्ष ते पुणे, मुंबई तसंच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी रुग्णांना आपली सेवा पुरवतात. स्त्री आणि पुरुषांमधील वंध्यत्व ह्या आजाराच्या त्याचबरोबर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कारणांचा ते सतत वेध घेऊन त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी वैद्य विनेश नगरे हे सुप्रसिद्ध आहेत. वंध्यत्वाच्या अनेक क्लिष्ट अशा केसेस त्यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून सोडवल्यात. फक्त भारतातीलच नाही तर परदेशातील अनेक रुग्णांना त्यांनी उपचाराबाबत मार्गदर्शन केलंय. चला तर ह्या विषयाबद्दल अधिक चर्चा करणार आहोत डॉक्टर विनेश यांच्याशी. मात्र तुम्हालाही या विषयाशी निगडीत काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-22-101 वर संपर्क साधून थेट प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि अर्थात आजचा जो विषय आहे मासिक पाळी, पीसीओडी आणि त्याच्यावरती आयुर्वेद उपचार. आपण मासिक पाळीचा नॉर्मली त्रास सुरू झाला तर डॉक्टरांकडे न जाता घरगुती उपाय करायला सुरुवात करतो. कारण की डॉक्टरांकडे जाणं टाळलं जातं. कुठेतरी एक ऑकवर्डनेस असतो मुलींमध्ये किंवा त्या स्त्रीमध्ये. मात्र खरं तर डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेणं हे जास्त महत्वाचं ठरतं. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? खरं म्हणजे निसर्गाने स्त्रीला मासिक पाळी हे वरदान दिलंय, नवनिर्मितीचं वरदान. या निसर्गामध्ये जी नवनिर्मिती होते पूर्णपणे ती स्त्रीकडे होते, म्हणून तिला आदिमाया, आदिशा आणि ताकद ही त्या स्त्रीला प्रदान केलेली आहे. खरं. पण पॉलिसिस्टिक ओव्हरी या आजारामुळे ही लवचिकता, नाजूकता आणि सुकुमारता हळूहळू कमी होत जाते. स्त्रीचं मूळ सौंदर्य नष्ट होतं आणि त्यात क्रॉनिक अनोव्युलेशन असा एक भाग निर्माण होतो. म्हणजेच बीजनिर्मिती सातत्याने रोखली जाते. बरं. बीजनिर्मिती पूर्णपणे होत नाही, त्यामध्ये बारीक गाठी तयार होतात आणि त्या साठत जातात. भरपूर गाठी तयार झाल्या की त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरी असं म्हणतात. आणि या आजारामध्ये स्त्रीचं मूळ सौंदर्य लोपत जातं. बरोबर आहे. बीजनिर्मिती न झाल्यामुळे गर्भधारणही होत नाही. खरंय. बरं, मासिक पाळीची तक्रार अशी कधी कधी काही मुलींना नसते बरं का. आपण पाहतो की मासिक पाळी नियमित चालू आहे तरीही क्रॉनिक अनोव्युलेशन असतं, बीजनिर्मिती होत नाही आणि त्याची काही लक्षणं दिसतात. म्हणजे पालकांना मी मुद्दाम सांगून ठेवतो की तुम्ही नीट लक्ष द्या की काय मुलीची त्वचा खराब होत चालली आहे, पिंपल्स यायला लागलेले आहेत, वजन वाढतंय, इतर त्रास होतात, केस गळतात आहे. ठीक आहे, होत असेल अधूनमधून असं वाटतं आपल्याला, पण तसं नसतं. किंवा काही मुलीनंतर पाळी नियमित येत नाही याचं फार सुख वाटतं. जाऊ दे ना कटकट, नाही आली पाळी, जाऊ दे, 3-4 महिने काही काटकट नाही, म्हणजे त्रासच नाही. पण ती कटकट नाहीये, ती नवनिर्मिती आहे. नवनिर्मितीसाठी बीजाची निर्मिती व्हायला हवी आणि बीज जर निर्माण नीट झालं तर मासिक पाळी नियमित येणार. आणि नियमित आलेल्या पाळी बरोबरच तिची त्वचा छान असणार, केस सुंदर असणार, कारण त्वचा आणि केस हे तिचं सौंदर्याचं मूळ लक्षण आहे. आणि हे छान आहे याचा अर्थ संपूर्ण शरीराचा अंतर्गत अवयव तितके सक्षम, चांगल्या निर्मितीसाठी ताकदवान आहेत. ही ताकद ओळखण्यासाठी बाहेरून ते लक्षात यायला लागतं. एक रिसर्च झाला पॉलिसिस्टिक ओव्हरीवर, ज्यामध्ये म्हणलं होतं की पॉलिसिस्टिक ओव्हरी हे जरी सोनोग्राफीमध्ये दिसलं नाही, म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज, पीसीओडी असं म्हणतात, हे जर सोनोग्राफीत दिसलं नाही तर तुम्ही ते नाही असं गृहीत धरू नका. पेशंट नीट पहा, मासिक पाळी नियमित आहे का, त्वचा कशी आहे, स्किनचा कलर गेलाय का, पिंपल्स आलेत का, केस गळतायत का, केसात डॅन्ड्रफ होतोय का, वजन प्रमाणापेक्षा वाढले का, BMI बघायला लागतं बरं. त्याच्याबरोबरच चिडचिड होतीये का, एकदम अचानक राग येतोय का. आणि हे सगळं पाहून मग ठरवा की खरंच पॉलिसिस्टिक ओव्हरी आहे की नाही. बरोबर. म्हणजे ही लक्षणं आहेत का पीसीओडीची? अगदी बरोबर. बरं, म्हणजे अशी लक्षणं दिसायला लागल्यावरती त्या मुलीच्या आईने खरं तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहेच. पण त्याचबरोबर ट्रीटमेंट देखील याच्यावरती होऊ शकते का, त्याबद्दलही मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं. निश्चितच. ट्रीटमेंटच्या आधी आपण पहिल्यांदा त्याचे मूळ कारण शोधूया. बरोबर आहे. आयुर्वेद काय म्हणतो, कुठल्याही गोष्टीची ट्रीटमेंट करताना त्याचं मूळ कारण शोधा. पॉलिसिस्टिक ओव्हरी इज अ क्रिटिकल डिसीज टू ट्रीट असं मॉडर्न सायन्स म्हणतं. म्हणजे कठीण आहे ट्रीट करायला. पण मग ह्याचं नक्की कसं आपण विचार करणार? आयुर्वेद दृष्ट्या विचार केला तर अनियमित मासिक पाळी, त्वचेवर पिंपल्स येणे, त्वचा काळवंडी ही लक्षणं दिसतात. 3 टप्प्यात ऋतुकाल म्हणजे मासिक पाळी डिवाइड केली जाते. एक आहे ऋतुकाल, ज्यात पाळी रजक काल, ज्यात प्रत्यक्ष पाळी येते 4 दिवसांची. आम्ही त्याला वातप्रधान काळ म्हणतो, कारण गती निर्माण झालेली असते. त्याच्यानंतर येतो ऋतुकाल, ज्यात बीजाची निर्मिती चांगली होते, बीजाला पोषण मिळतं आणि तो सक्षम होऊन तयार होतो, बीजांडकोश फोडून तो बाहेर पडतो. बरोबर. त्याच्यानंतर येतो ऋता व्यतीत काल, जो पित्ताचा काळ आहे, एक ऊर्जा
जी ऊर्जा ह्या बीजाला रुजण्यासाठी मदत करते. ही ऊर्जा मिळाली, चांगली वापरली गेली तर बीज रुजणार आहे. पण बीजाची निर्मिती झाली नाही तर ही जी ऊर्जा निर्माण होते ती साठून चालत नाही, ती पसरते. पसरली की शरीरात न पसरून ती उष्णतेची लक्षणं दाखवते. सगळ्यात पहिलं शरीर उष्ण व्हायला लागतं. पेशंट सांगतात डॉक्टर हात लावलं की सारखं गरम लागतं. तीच उष्णता स्किनला त्रास देते आणि मग त्वचेमधल्या कफाबरोबर मिसळून पिंपल्स तयार करते. बरं, ही उष्णता सतत त्रास देते. म्हणून मग रोखून वाढलेली उष्णता, त्याला अवरोध म्हणतात. अवरोध वाताने आणि कफाने निर्माण होतो. प्लस सिस्ट निर्माण होण्याचं कारण सुद्धा वात आणि कफ आहे असं मानतात. एकत्र संघात झाला की गाठ तयार होते. प्रत्येकाने आपापलं काम नीट केलं की अडचण नाही. वाताने वाताचं काम करावं, कफाने कफाचं, पित्ताने पित्ताचं. बरोबर आहे. पण कफपंगू पित्तपंगू, बरं, कफ पांगळा आहे, पित्त पांगळा आहे, वात त्यांना सगळ्यांना घेऊन जाईल. सो ट्रीटमेंट करताना पहिल्यांदा वाताला ट्रीट करायला लागतं. पण याआधी आपण जेव्हा लक्षणं पाहतो त्यातलं सगळ्यात मुख्य लक्षण पेशंटला काय वाटतं? वजन वाढणे. वजन खूप वाढतंय डॉक्टर, पहिल्यांदा वजन कमी करा. असं नसतं. आपण मगाशी बघितलं, मूळ उपचार करावे लागतात. मूळ उपचारांसाठी थेट वजनाला विचार न करता, कारण वजन वाढणे हे मेद धातूचं लक्षण आहे. सो रस, रक्त, मांस, मेद, चौथा धातू मेद आहे. बरोबर. सो प्रथम रस, रक्त, मांसाला ताकद द्यायला लागते, त्यातले दोष दूर करायला लागतात, मग मेदाकडे वळता येतं. ह्या मेदाकडे वळताना त्याच्यानंतर असतो अस्थि धातू. अस्थि धातू कमकुवत पडला की डोक्याचे केस गळायला लागतात, तुटतात, दुभंगतात, पांढरे होतात. त्याच्यानंतर येतो मज्जा धातू. मज्जा धातूचं कमकुवत पडला तर चिडचिड होणार, कंटाळा येणार, नैराश्य येणार. आणि या सगळ्या गोष्टींमुळे जर स्त्रीत्व कमी झालं तर पुरुषत्व दिसायला लागतं. म्हणून अनावश्यक केसांची लव ही चेहऱ्यावर, हनवटीवर, छातीवर, पाठीवर येऊ शकते. आणि हा खरा सामाजिक प्रश्न निर्माण होतो. ही सगळी लक्षणं पाहायची, त्याच्या अनुषंगाने दोष पाहायचे, मग त्याचे उपचार करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे ही कारणं आणि ही लक्षणं दिसायला लागल्यावरती उपचारांना सुरुवात करायची. मात्र अनेकदा आपण उपचारांची जेव्हा दिशा ठरवतो तेव्हा एकतर आपण ऍलोपॅथी कडे वळतो, पण ऍलोपॅथीने जर गुण नाही आला तर मग आपण आयुर्वेदाकडे वळतो किंवा होमिओपॅथीकडे वळतो. मात्र एकदम एकत्र आपण उपचार करायचा विचार केला तर नेमकं कुठल्या पद्धतीने उपचार केले पाहिजे? उपचारांची नेमकी दिशा कशी असायला पाहिजे? मगाशी सांगितल्याप्रमाणे पीसीओडी ह्या आजाराचा कुठेही आयुर्वेदात उल्लेख नाही. पण मग वाघबडात एक सूत्र सापडतं की जर आजार माहित नसेल ना, हरकत नाही, लक्षणे पहा, त्या अनुषंगाने बाकीच्या गोष्टी पहा. काय काय पहा? दुष्यम, देशम, बलम, कालम. दुष्य म्हणजे वात, पित्त, कफ, यातला आत्ता कुठला दोष वाढलाय. देशम, रुग्ण कुठे राहते. मुंबईतली रुग्ण, तिचा उन्हाळा दमटपणा, बरोबर आहे. पुण्यात उन्हाळा कोरडेपणा, अहमदाबादचा उन्हाळा तीव्र उन्हाळा, चंद्रपूरचा तीव्र उन्हाळा. बरोबर आहे. सगळीकडून आमच्याकडे रुग्ण येतात. आम्हाला तो देश पाहायला लागतो. पेशंट कुठे जन्माला आली, आता कुठे राहते आणि त्या सामाजिक अवस्थेचा किंवा त्या तिथल्या शहरातल्या परिस्थितीवर काय परिणाम होतो. दुष्यम, देशम, बलम, कालम. बलम, ती पेशंट ताकदवान आहे का, कृश आहे का, 40 किलो वजन आहे का, 50 का 60 आहे, हाईट किती आहे, बीएमआय, पुन्हा तेच पाहायला लागतं. काल, पावसाळ्यात आलीये, उन्हाळ्यात आलीये, हिवाळ्यात आलीये, हे पाहायला लागतं. म्हणजे आता हिवाळा चालू आहे, हिवाळा संपत येईल. हिवाळ्यात रुग्ण आली आणि तिने ट्रीटमेंट सुरू केली की लवकर रिझल्ट दिसायला लागतात. कारण त्या काळात शरीर बल मिळवत असतं निसर्गाकडून, निसर्ग त्याला बल प्रदान करत असतं. याच काळात ट्रीटमेंट केली की चांगली होते. उन्हाळ्यात पेशंट आलं की थोडं क्रिटिकल जातं. दुष्यम, देशम, बलम, कालम. अनलम प्रकृतीम वयः. अनलम म्हणजे वात, वाताची परिस्थिती आता काय आहे. तो अवरोधून वाढलाय का नुसताच वात वाढलाय. म्हणजे मगाशी सांगितलं कफाचा अवरोध झाला, अडला म्हणून वाढला आणि नुसताच वाढला. दोघांची लक्षणं वेगळी दिसतात. बरोबर. त्यातलं एक लक्षण मुद्दाम सांगून ठेवतो. वात वाढला की स्रंस, व्यास, वेध ही 3 मुख्य लक्षणं दिसतात. स्रंस म्हणजे गोष्टी जाग्यावरून सुटल्यासारख्या होतात. म्हणजे हातात पडतात. नाही, तसं नाही. शरीरातले अवयव निसटल्यासारखे वाटतात. स्तन खाली लोंबल्यासारखे असतात, नितंब खाली लोंबल्यासारखे असतात, खांदे असे उतरलेले असतात थोडेसे. व्यास, डायमीटर वाढतात, म्हणजे शरीराचा व्यास वाढायला लागतो. लोक म्हणतात फुगलीस किती, काय करतेस. खरी जाडी तेवढी नसते, पण शरीर फुगतं. चिकित्सा चालू केल्यानंतर वजन नाही कमी होत, पण जाडी एकदम कमी होत जाते, कारण फुगीरपणा कमी होतो. आणि व्यध म्हणजे व्यवधान, सारखं काहीतरी दुखत राहतं. खांदा दुखेल, पाय दुखेल, पाड दुखेल, डोकं दुखेल. सो स्रंस, व्यास, वेध ही 3 मुख्य लक्षणं त्या वातामुळे येतात. प्रकृती म्हणजे आपण जे म्हणतो वात, पित्त, कफ. कधी एक प्रकृती नसते. वात पित्त जे असेल, कफ पित्त जे असेल, वात पित्त जे असेल, ती प्रकृती बघून घ्यायला लागते. त्याची थोडीशी औषधं वेगळी येतात. वय, 18 वर्षाची मुलगी आली की माझं औषध वेगळं असणार, 35 वर्षाची वेगळी, कारण प्रत्येकाचं वेगळं आहे. तरुणपणी तुमचं म्हणजे बालपणी तुमच्या शरीरात कफ जास्त असतो, तरुणपणी पित्त जास्त, थोडंसं वय वाढलं की वात वाढायला लागतो. ह्याचं सुद्धा बघायला लागतं. म्हणजे
या सगळ्या पॉईंटमध्ये आपण वात, पित्त, कफ, दुष्य, दोष हे सगळे पाहत राहतो आणि ते जे इक्वेशन असतं ते तयार करायला 4 पण एक मोठा पेपर करावा लागतो क्लिनिकमध्ये. हे सगळं केलं की अचूक निदान होतं आणि हे अचूक निदान आलं की ते लक्षण पाहून ट्रीटमेंट करायला लागते. बरोबर. आम्ही रुग्णाला समजावून सांगावं म्हणून पॉलिसिस्टिक ओव्हरी सांगतो, कारण तो त्याशिवाय त्यांना कळत नाही की नक्की काय झालंय माझ्या मुलीला. पॉलिसिस्टिक ओव्हरी हा तुम्हाला आता आजार आहे आणि असं दिसतंय हे पेशंटला सांगण्यासाठी असतं, पण आम्हाला समजण्यासाठी हे पूर्ण पिक्चर फक्त आणि फक्त आयुर्वेदाच्या माध्यमातून पाहिलं जातं आणि मग त्याची चिकित्सा केली जाते. मग ती चिकित्सा करताना मग धातुपाचन हा सगळ्यात पहिला मुद्दा. धातुपाचन म्हणजे आलेले दोष कमी नष्ट करायचे. नष्ट म्हणजे खरं नष्ट नाही करतायत, पण त्याला एक समान अवस्थेत आणायचे. मग धातुभग निदीपन म्हणजे हे दोष नॉर्मल केल्यानंतर धातू, रस, रक्त, मांस, मेद ह्यांच्यामधला अग्नी म्हणजे प्रोसेसिंग पॉवर जी पचन चांगलं करते, ह्याला उत्तम केलं की सूक्ष्म पचन चांगलं व्हायला लागतं. खाल्लेलं अन्न पुढच्या प्रत्येक धातूला जायला लागतं. बरोबर. त्याच्या पुढे आहे ग्रंथीहर. ग्रंथीहर म्हणजे झालेल्या गाठी कमी तर करायला नको. बरोबर. बाकी तुम्ही ट्रीटमेंट कराल, पण जोपर्यंत सूज कमी होत नाही तोपर्यंत नाही. मग अशा वेळेस कांचनार गुळगुळ आहे, बृहत कव्याद रस आहे, नित्यानंद रस आहे. अगदी काही पेशंटमध्ये हिरक भस्म सुद्धा वापरायला लागतो. त्यानुसार आपण ट्रीटमेंट करतो. त्याच्या पुढे आहे मेदोहर, म्हणजे जे रुग्णांना वाटतं की वजन कमी करायला हवं. वजन कमी करण्यासाठी मेदोहर चिकित्सा, पण ती सुरुवातीला नाही, एक साधारणपणे 3ऱ्या, 4थ्या, 5व्या महिन्यात मेदोहर चिकित्सा केली जाते. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीने ही चिकित्सा केली जाते. आपल्याला फोन कॉल्स यायला सुरुवात झाली. पहिला फोन आलाय तो दीपक जाधव यांचा. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार दीपकजी. हा नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. हा मॅडम, मला असं विचारायचं आहे की माझ्या मिसेसची 3 वर्षापूर्वी डिलिव्हरी झाली होती. आणि डिलिव्हरी नंतर त्यांचे जे पिरियड आहे ते अनरेग्युलर झाले, 2 महिने कधी 3 महिने. बरं. त्याच्यानंतर आम्ही 3 वर्षापासून ट्रीटमेंट करतोय याच्यासाठी, बाळसाठी. बरं. तिच्यामध्ये त्याचा प्रॉब्लेम असा क्रिएट झाला की त्यामध्ये पीसीओडी, फ्रीबीज तयार होणे, पाळी रेग्युलर नाही, हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट झाले. तर आम्ही ते फार्मास्युटिकल्स केले. अजून आयुर्वेद मध्ये आम्हाला काय योग्य सल्ला देता येईल तुम्हाला? बरं. तुम्ही कुठून बोलताय दीपकजी? जळगाव. जळगाव. बरं, नक्कीच दीपकजींचा आपण प्रश्नाचं उत्तर देऊया, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण चर्चा करतोय ती मासिक पाळी, पीसीओडी आणि त्याच्यावरील आयुर्वेदिक उपचार या विषयावरती. आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर विनेश. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, आपल्याला ब्रेकवर जाण्यापूर्वी दीपक यांचा फोन आला होता. त्यांच्या बहुतेक बायकोची डिलिव्हरी होऊन 3 वर्ष उलटलेली आहेत, मात्र पिरियड इरेग्युलर आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावरती आपण आयुर्वेदामध्ये काही उपचार करू शकतो का? मला यामध्ये असं सांगायचंय की जेव्हा लग्न होतं, लग्नानंतर साधारणपणे पहिलं वर्ष खूप छान असतं. हे स्वभाव आपल्याला फार माहिती झालेले नसतात, पण आपण एकदम जुळवून घ्यायचा प्रयत्न करतो. हे जुळवून घेताना इतक्या छान गोष्टी डेव्हलप होतात की प्रेग्नन्सी राहणं फारसा अवघड जात नाही. बरोबर. स्त्रीमध्ये हार्मोन बॅलन्स खूप लवकर होतो. आता हार्मोन बॅलन्स झाल्यामुळे प्रेग्नन्सी राहते, पण एकदा 1 वर्ष उलटलं, मूल होऊन गेलं की साधारणपणे लग्नाचं 1 वर्ष, मूल होण्याचं 1 वर्ष असं पकडून चालू. 2 वर्षानंतर जेव्हा घरात आपण वावरायला लागतो तेव्हा अनेक गोष्टी वेगवेगळ्या येतात आणि स्ट्रेस जर वाढला आणि जर त्यात खाण्यापिण्यात वेगळ्या गोष्टी आल्या तर त्याच्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरी असताना त्याचं प्रमाण वाढतं आणि पाळी अनियमित व्हायला लागते. बरोबर. सुरुवातीला तसं नसतं, कारण हार्मोन बॅलन्स झालेला असतो आणि मग ह्या सगळ्या गोष्टी नियमित दिसतात. माझं असं म्हणणं आहे की त्यासाठी तुम्ही एकदा डॉक्टरांना दाखवून घ्या. एखादा आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवलं तर फारच चांगलं. आम्हाला प्रत्यक्ष भेटणं खरं अवघड जाईल, कारण आम्ही पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये आहोत. जळगाव तसं खूप लांब पडतं. पण तुम्ही जर डॉक्टरांना दाखवून घेतलं तर प्रकृती परीक्षण एकदा करून घ्या. नक्की तुमच्या रुग्णाची प्रकृती काय आहे आणि त्यानुसार काय चिकित्सा करायला पाहून घ्या. घरच्या घरी म्हणाल तर 3च वर्ष लग्नात झाले असतील, मूल लहान असेल तर त्या मातेला तुम्ही शतावरी कल्प चालू करू शकता, जर बारीक असतील तर. बरं का, बारीक नसतील तर शतावरी कल्पाच्या वेळी शतावरी चूर्ण चालू करा आणि त्याच्याबरोबर फार तर एक अशुकारिष्ट 2-2 चमचे 2 वेळा दिवसातून घ्यायला काही हरकत नाही. बरोबर. आणि हे सगळे आयुर्वेदाच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होऊ शकतात. अर्थातच आपल्याला अजून एक फोन आलाय उषाताई यांचा परभणीवरनं. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार उषाताई, बोला. हा हॅलो. हा नमस्कार, बोला. नमस्कार, मी सेलूमधून उषा बोलते. हा बोला. माझी एमसी म्हणजे 2-2, 3-3 महिने येत नाहीये. बरं. आणि पहिले खूप पोट दुखायचं, आता जास्त दुखत नाही. बरं. वय किती आहे तुमचं? आणि वय किती आहे तुमचं? वय माझं 30 आहे. 30. लग्न झालंय? हो, लग्न झालंय. 1 मुलगा आहे. म्हणजे माझे 2 सीझर झाले आहेत, 1 मुलगा आहे. बरं. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 14 वर्ष झाले. 14 वर्ष. ठीक आहे.
नक्कीच उषाताई तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतील डॉक्टर. डॉक्टर 30च वय आहे, मात्र 2 ते 3 महिने त्यांना मासिक पाळी येत नाहीये, तर अशा वेळेस काय करू शकतो? हा त्रास बहुतेक महिलांमध्ये देखील पाहायला मिळतो आणि लग्न झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं उषाताई, तुम्ही फोन केला त्या आवाजावरून असं लक्षात आलं की तुम्ही ग्रामीण भागातले आहात. ग्रामीण भागातल्या महिलांमध्ये साधारणपणे पाणी पिण्याचं प्रमाण थोडं कमी आढळतं, रसदार गोष्टी थोड्या कमी घेतल्या जातात आणि रसदार गोष्टी घेण्याचं का लक्षात राहत नाही? मी बरेच वेळा पाहिले मराठवाडा किंवा विदर्भामधल्या महिला खूप कष्ट करतात. बरोबर. शेतात पण काम करायचं, घरी पण काम करायचं, सगळीकडे काम करायचं आणि स्वतःकडे दुर्लक्ष करायचं. मग अशा वेळेस पाणी पिणं हा निर्माण झालेला कोरडेपणा नंतर पाळीला त्रासदायक ठरतो. बरोबर आहे. त्यामुळे केवळ रसदार गोष्टी तुम्ही घ्यायला सुरुवात केलीत ना तरी फरक पडेल. म्हणजे अगदी घरच्या घरी तुम्ही दूध, तूप, लोणी जरी सुरू केलं, त्याबरोबर सगळी फळं केलीत, पेरू, केळी, चिक्कू, फार फार अगदी अजून आठवड्यातनं एकदा पपई किंवा फणस घेतलं, अननस तरी चालू शकतं. फक्त अननस आणि पपई इतर वेळेस जेव्हा गर्भधारणा आलेली असते तेव्हा चालत नाही, पण तुम्हाला ते उपयोगी पडेल. त्याच्याबरोबर कोरफडीचं गर तुम्ही घेऊ शकता घरच्या घरी. 1 चमचा कोरफडीचं गर, थोडा मध रोज सकाळी घ्या. पण त्याबरोबर आहार तुमचा नियमित होतोय की नाही हे नक्की पहा. ग्रामीण भागांमध्ये पाणी पिणं हे महिलांचं खूप कमी होतं, शहरी भागात तसं फारसं आढळत नाही. बरोबर आहे. म्हणजे हा रिसर्च तुम्ही केलेला आहे आणि त्यामुळे त्या तुमच्या लक्षात आलं असेल आणि अर्थातच उषाताईंना देखील हे पटलं असेल, तर त्या नक्कीच सुरू केल्यावर तर त्यांना नक्कीच फरक जाणवेल. आपल्याला अजून एक फोन आलाय सीमा यांचा. विचारा, काय प्रश्न आहे सीमाताई? विचारा. हॅलो. हा सीमाताई बोला. हा, तर मला असा प्रश्न विचारायचा होता की माझी डेट आहे ना 1 ते 1.5 दिवसच ब्लडिंग होते आणि डेट ही नेहमी महिन्याला म्हणजे 3-4 दिवस पुढेच जाते. बरं. आणि ब्लडिंग फक्त एखादा दिवस हार्डली आणि नंतर म्हणजे क्वचित एखादा डाग नाही तर नाहीच असं. बरं. वय किती आहे तुमचं? माझं वय 27 आहे. 27. लग्न झालंय? हा, लग्न झालंय. मला एक 5 वर्षाचा मुलगा आहे. बरं. तर आम्ही आता एक 6 महिन्यापासून सेकंड चान्स ट्राय करतोय, पण डेटच्या ह्याच्यामुळे काही लक्षात आलं. सीमाताई तुमचा प्रश्न लक्षात आलेला आहे. अर्थातच आपण सीमाताईंच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. हा अनेक महिलांना अशा पद्धतीचा त्रास होत असेल, त्यांनी खरं तर इतर महिलांचा प्रश्न देखील या निमित्ताने सोडवण्याचा प्रयत्न केला. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हितगुजमध्ये पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण मासिक पाळी, पीसीओडी आणि त्यावरील आयुर्वेद उपचार या विषयावर चर्चा करतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर विनेश नगरे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहे. डॉक्टर, आपल्याला ब्रेकवर जाण्यापूर्वी सीमाताई यांचा फोन आला होता. त्यांना पाळी येते पण ती फक्त 1.5 दिवसच येते. खरं तर 4 दिवसांचा तो कालावधी असतो, मात्र कुठेतरी डिस्टर्बन्स वाटतोय. तर काय सांगाल त्याबद्दल आणि काय उपाय आहेत? सीमाताई, मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण मागाशी एक मुद्दा घेतला होता, क्रॉनिक अनोव्युलेशन म्हणजे बीज निर्मितीमध्ये अडथळा निर्माण होणे. हे सातत्याने होत राहतं. प्रेग्नन्सी राहिल्यानंतर तुम्हाला काही दिवसांनी तो अडथळा निर्माण व्हायला सुरुवात झालेली असणार आहे. पीसीओडी दिसलं नाही तरी सुद्धा बीज निर्मितीमध्ये अडथळा निर्माण होतो. आम्ही एक स्लाइड दाखवली आता ह्याच्यामध्ये. एक्सेस इस्ट्रोजन ह्यामध्ये फॉर्म होतं. म्हणजे पहिल्या फेजमध्ये, पहिल्या 14 दिवसात जेव्हा बीज निर्माण होणार आहे, त्या बीज निर्माण होताना जो इस्ट्रोजन हार्मोन काम करतो, बीज जर निर्माण झालं नाही तर त्याचं प्रमाण वाढत जातं, इस्ट्रोजन एक्सेस होत जातं. दुसऱ्या फेजमध्ये प्रोजेस्ट्रॉन हा हार्मोन काम करतो. इस्ट्रोजन एक्सेस झाल्यानंतर प्रोजेस्ट्रॉनला आतमध्ये यायला वावच मिळत नाही, प्रोजेस्ट्रॉनचं कमी प्रमाण होतं. अशा वेळेस बीज निर्मिती झाली नाही म्हणून गर्भाशय जमिनीची निर्मिती करत नाही किंवा निर्मिती कमी करते. 2 टप्प्यात निर्मिती होते जमिनीची. सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर पहिल्या 14 दिवसात नांगरणी होते, दुसऱ्या 14 दिवसात मशागत होते. नांगरणी पूर्ण होण्याच्या आधीच त्याला कळतं की अरे बियाची निर्मिती झालेली नाही. मग अशा वेळेस तो पुढची मशागत करत नाही. जो 4 दिवस फ्लो व्हायला पाहिजे, इतकी निर्मिती व्हायला पाहिजे, ती निर्मिती होत नाही, कमी निर्मिती होते कारण आवश्यकता नसते. तेव्हा फ्लो कमी होत जातं. तुम्ही जेव्हा दुसऱ्या गर्भधारणेसाठी प्रयत्न करताय तेव्हा हे महत्वाचं असतं की बीज निर्मिती करताना बीजच्या बरोबर गर्भाशयामध्ये अस्तराची निर्मिती होतीये का? कारण आपण पाहतो इन्क्रीज्ड मिसकॅरेज रेट म्हणजे गर्भपाताचं वाढतं प्रमाण हे नेहमी अशाच रुग्णांमध्ये सापडतं. म्हणजे आपण जेव्हा कृत्रिम बीज निर्मिती करायचा प्रयत्न करतो, काही हार्मोन घेतो ॲलोपॅथीमध्ये, तेव्हा हार्मोननी बीज निर्मिती होते आणि त्यानंतर ते प्रोजेस्ट्रॉनची इंजेक्शन्स किंवा गोळ्या देतात जेणेकरून प्रोजेस्ट्रॉनची कमतरता भरून निघेल. पण ही तात्कालिक असते हो. आपण जेव्हा नेहमी पाहतो की भूक लागली म्हणून वडापाव खाल्ला तर वडापावने तात्पुरतं पोट भरतं पण पूर्ण जेवण मिळत नाही, त्यामुळे शरीराला ते पोषण मिळत नाही, तसं असतं.
तात्कालिक तुम्ही इंजेक्शन जरी घेतलं प्रोजेस्ट्रॉनचं किंवा कॅप्सूल घेतली किंवा गोळी घेतलीत तरी तात्कालिक प्रोजेस्ट्रॉन आल्यामुळे ते टिकून राहत नाही. कधी कधी प्रेग्नन्सी राहते पण ती 1.5 महिना 2 महिना 2.5 महिन्यांनी मिस्ड अबॉर्शन मध्ये जाते, मिसकॅरेज होतं, गर्भपात होतो. मग हे जर टाळायचं असेल तर क्रॉनिक अनोव्युलेशन म्हणजे गर्भधारणेमध्ये होणारा बीजनिर्मितीचा अडथळा तो दूर केला पाहिजे. याच्याकडे आपण जर लक्ष दिलं नाही तर ते कधीच पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही म्हणालात की हा अडथळा जर दूर करायचा असेल तर आयुर्वेदात कुठले उपचार उपलब्ध आहेत आणि पंचकर्म त्याचा फायदा कसा होतो त्यासाठी? सगळ्यात पहिलं म्हणजे वय पाहायला लागतं पेशंट नक्की काय करतोय. गृहिणी असेल तर गृहिणीमध्ये काही विशिष्ट दोष निर्माण होतात. काम करणाऱ्या बायकांमध्ये ताणतणाव असतात, धावपळ असते, वात वाढलेला असतो. मग अशा वेळेस वातप्रधानता असेल तर प्रथम बस्ती केला जातो. बस्ती म्हणजे गुदबस्ती, एनिमा देणे, वाताचं शमन करणे. त्यात योगबस्ती आहे, प्रजास्थापन बस्ती आहे. त्याच्या जोडीला जर ताणतणाव जास्त असतील तर शिरोधारा करून घ्यायला लागते. मगाशी सांगितल्याप्रमाणे ऊर्जा वापरली गेली नाही, ऊर्जा पसरली आणि ती त्रास द्यायला लागली म्हणजे उष्णता वाढली तर अशा वाढलेल्या उष्णतेला विरेचन करून घ्यायला लागतं. आणि त्वचेमध्ये काही दोष निर्माण झाले असतील रक्ताचे तर रक्तमोक्षण करून घ्यायला बरोबर. म्हणजे पंचकर्माचा ह्याच्यामध्ये खूप मोठा रोल बघायला मिळतो. आणि अर्थातच आपले नंबर्सही डॉक्टर डिस्प्ले झालेले आहेत. तर ज्यांना कोणाला ह्या संदर्भात काही त्रास असेल, ज्या महिलांना, त्यांनी ताबडतोब खरं तर तुमची भेट घेऊन हा सगळा जो त्रास होणार आहे मासिक पाळीचा असेल किंवा पीसीओडीचा असेल तर नक्कीच दूर करून घ्यावा. अर्थातच वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते. मात्र तुम्ही आलात आणि खूप मोलाचं आणि महत्वाचं माहिती आपल्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हितगुज आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथे सांगतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.